विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर आता गट क त्यात स्पेशली जी सर्वांची आवडतीची पोस्ट आता बनली ती म्हणजे तलाठी. त्याच्यात क्लरिकल टायपिस्टच्या सुद्धा जागा आहेत. साधारण 5707 इतकी ॲक्युरेट संख्या आहे. एवढ्या जागा आहेत आणि मार्क माय वर्ड्स याच्यात जागांची संख्या वाढणार आहे. आता कट ऑफ काय येईल याच्याविषयी बरेच सारे क्वेश्चन्स विचारले जातात. तर ते आता नाहीच सांगू शकत आहे आपण. जर पेपर ईझी आला तर ऑफकोर्स कट ऑफ खूप वरती जाऊ शकतोय. सिलेबस बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत की सर आता सिलेबस याला कोणता फॉलो होतो. प्लीज नीट लक्षात घ्या, IBPS TCS पॅटर्न याच्यात फॉलो होत नाही. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षा अंतर्गत ही पोस्ट आल्यामुळे आता त्याला पूर्व आणि मुख्य गट क चा सिलेबस फॉलो होईल. चला जरा आपण ओव्हरव्ह्यू करूया की नक्की सिलेबस काय आहे, कसा आहे बघूयात. तर मित्रांनो, तुम्हाला इथे दिसू शकतंय की मी आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे अगदी त्याची प्रिंट घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी तुम्हाला 100 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. असे 100 गुण. दर्जा ते लोक म्हणतात पदवीचा, पण ते अफलातून आहे. प्रश्न वरती मराठी आणि खाली इंग्रजीमध्ये असतो. 1 तास वेळ दिलेला असतो आणि MCQ क्वेश्चन्स असतात. आता हाच खरा महत्वाचा टास्क आहे. 1 तासात 100 प्रश्न सोडवणे. मी परत परत म्हणतोय, म्हणजे आजची तारीख ते तुम्ही परीक्षेच्या दिनांकाला जाऊन बसतात आहे तो दिवस. खरा टास्क हा आहे. प्रश्न बरोबर सोडवणे हा टास्कच नाहीये. प्रश्न हा आहे की तुम्ही 1 तासात हे 100 प्रश्न कसे सोडवतात. मित्रांनो, हे करत असताना तुम्हाला तिथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. आधी सरळ सेवांद्वारा जेव्हा परीक्षा होती त्याला निगेटिव्ह मार्किंग नव्हती. आता निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 25% म्हणजे 1/4 गुण जाणार आहेत. म्हणजे जर तुमचा पहिला प्रश्न प्रश्न तुमचा बरोबर आला, दुसरा प्रश्न प्रश्न जर तो चुकला, तर आधी जो तुम्हाला 1 मार्क मिळालेला होता, आता वजा 0.25 होणार. म्हणजे तुम्ही 0.75 वरती येणार. सापशिडीचा खेळ. एखाद्या प्रश्नासाठी तुम्ही एकापेक्षा अधिक उत्तरं दिली, म्हणजे आता समजा OMR बेस क्वेश्चन आहे आपला आणि हे 4 गोल काळे करायचे आहेत. तुम्ही हा पण गोल काळा केला आणि तुम्ही हा पण गोल काळा केला, मग झालं. निगेटिव्ह होणार तुमचा हा प्रश्न निगेटिव्ह होणार. नेक्स्ट. आता जर समजा असं झालं की फायनली कट ऑफ आता काय जो यायचा तो येईल. समजा हा कट ऑफ समजा 40 आला आणि 40.25 असा आयोगानं जर समजा तिथे कट ऑफ लावला, तर जे काही अपूर्णांकात तुमची बेरीज येईल ती अपूर्णांकातच कन्सिडर केली जाईल. नेक्स्ट. तुम्ही जर एखादा प्रश्न सोडून दिला तर मात्र त्याच्यामध्ये काही नकारात्मक पद्धती होणार नाहीये. आता सिलेबस काय, तर हे टोटल 8 विषय आहेत. टोटल 8. पहिला इतिहास. यात लक्षात घ्यायचं की फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि विशेषतः महाराष्ट्र. ह्याच्यात एन्शंट आणि मिडिवल करायचं नाहीये. 2-3 विद्यार्थ्यांनी आता सेशनला तो प्रश्न विचारला की सर एन्शंट आणि मिडिवल नाही करायचं बाबा, फक्त मॉडर्न इंडिया करायचंय. नेक्स्ट. भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल. आता ह्याच्यात तुम्हाला ना डायरेक्ट क्वेश्चन्स दिसतील बरं का, जसं सिलेबस सांगितलं तसं. इंग्लंडमध्ये इतके वाजलेत तर भारतात किती वाजलेत, अक्षांश रेखांशवरचे क्वेश्चन्स डायरेक्ट दिसतील. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार. डायरेक्ट क्वेश्चन आहे लास्ट टाइम की सर्वात जास्त आपल्याकडे शेतीचा कोणता प्रकार दिसून येतो, कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये सर्वात जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. पर्जन्यमान, प्रमुख पिकं रिसेंटली आपण तांदळावरचा प्रश्न बघितलेला आहे. शहर, नद्या, परत एकदा नद्यांवरचा क्वेश्चन, गोदावरी रिव्हर बेसिन, डायरेक्ट क्वेश्चन्स आपल्याला दिसतील. उद्योगधंदे, आता मागे आलेला प्रश्न आहे, नागपूरच्या जवळ असणारी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती. तर भूगोलावरती. नेक्स्ट. अर्थव्यवस्था. मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की या अर्थव्यवस्थेमध्ये साधारण 15 प्रश्न असतात. बिलकुल चिंता करू नका. आपण जे काही सामर्थ्य 4.0 बॅच मध्ये करणार आहोत, मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्या बाहेर काही करू नका. तुम्हाला मार्क येतील, आउट ऑफ येतील. जबाबदारी माझी, फक्त येऊन बसा तुम्ही सेशन्सला. अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच वेळेला विद्यार्थी या एका गोष्टीकडे कानाडोळा करतात, शासकीय अर्थसंकल्प लेखा परीक्षण. मागच्या वेळेला क्वेश्चन येऊन गेलाय, लेखा परीक्षणाचे प्रकार कोणते. अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती या सर्वांवरती क्वेश्चन्स आहेत.
चालू घडामोडी. आता प्लीज ह्याच्यामध्ये बिलकुल असं कन्सिडर करू नका की सर आम्ही मागल्या सप्टेंबर 2025 पासून ते आता सप्टेंबर 2025 पर्यंतचे 26 पर्यंतचे करंट अफेअर्स करतो. ना ना ना, आयोगानं परत परत दाखवून दिलेलं आहे की आयोग काहीतरी मागचे पण क्वेश्चन घेऊन येतो. बजेट मागच्याच परीक्षेमध्ये मागचा प्रश्न कुठला तरी उचलून आणलेला होता 23-24चा. त्यामुळे असं कन्सिडर करू नका. खूप जर म्हणजे सर्वात कमी प्रिडिक्शन जर करू शकतो तर चालू घडामोडी आहे. नेक्स्ट राज्यशास्त्र. याच्यात हे लोक पंचायत राज लिहायचं विसरतात, पण क्वेश्चन विचारतात बरं का. नेक्स्ट सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, हायजीन यांच्यावरती क्वेश्चन्स आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे महत्वाचे आहेत. हे म्हणत असताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार असं म्हणतात. बाबा 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 तसलं काही नाहीये. त्याला रोजची प्रॅक्टिस गरजेची आहे. जर मला कोणी विचारलं की सर आजपासून मी काय करू, तर मी म्हणेल बाबा रोज 1 तास तू करंट अफेअर्सला आणि रोज 1 तास बुद्धिमत्ता अंकगणिताला दे. आज जेव्हा 80-85 दिवस बाकी आहे तेव्हापासून तुम्ही ह्याला कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आता क्वेश्चन्स कशावरती येतात तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघितलं तर काँग्रेस त्याची अधिवेशनं, काम, अध्यक्ष त्याचं काम, व्हॉइसरॉय त्यांची कामं, 1857चा उठाव, कारण, परिणाम, सहभाग, नेतृत्व, डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत. स्वातंत्र्य चळवळीतल्या सर्व संघटना, त्याच्यातील सहभागी लोक, समाज संघटना यांच्यावरती क्वेश्चन आहेत. एस्पेशली महात्मा गांधीजी आणि त्यांच्या चळवळी. जहाल कालखंडावरती तुम्हाला आत्ता क्वेश्चन दिसतील. काउन्सिल ऍक्ट, चार्टर ऍक्ट, ह्याला तुम्ही पॉलिटी बरोबर सुद्धा लिंक करू शकतात. आता हे काही आलेले बेसिक भाग मी तुम्हाला दाखवतोय. सेम आता ज्योग्राफीमध्ये आपल्याला नद्या, घाट, डोंगररांगा, धरणं, रस्ते, जनगणना. आता हा जनगणनावाला पार्ट इकॉनॉमी बरोबर पण लिंक करतो. मृदा, त्याचा प्रकार, परत एकदा अॅग्रो इकॉनॉमी मध्ये हा प्रकार लिंक करतो. नेक्स्ट पीक आणि आजार आणि उपाय, परत एकदा हा पण प्रकार जो आहे तो अॅग्रो इकॉनॉमी बरोबर लिंक करतो. विशेष फोकस हा महाराष्ट्रातल्या नद्यांवरती आपल्याला आलेला दिसतो. गोदावरी नदी प्रणाली, कृष्णा नदी प्रणालीवरती क्वेश्चन्स आपण बघतो. विमानतळ, क्रिकेट ग्राउंड, मृदा, त्याच्यानंतर पीक पद्धती यांच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला परत परत दिसून येतील. इकॉनॉमिक्स, ॲज आय टोल्ड यू, की आपण सामर्थ्य 4.0 मध्ये जे करतोय ते मोर दॅन सफिशियंट असणार आहे. मोर दॅन सफिशियंट. तुम्ही बिलकुल ते डोळे झाकून फॉलो करा. तुम्हा सर्वांना नक्कीच त्याचा फायदा होईल. माझी शिकवण्याची पद्धत पण काय, कॉन्टेंट आणि क्वेश्चन मी सोबत घेतो. मग त्याच्यात राज्यसेवा, कंबाईन, गट ब, गट क सगळे क्वेश्चन्स एकत्र होतात. आता तर रिसेंटली मी युपीएससीचे क्वेश्चन सुद्धा त्याच्यात ऍड करायला सुरुवात केलेली आहे. सो ते मोर दॅन सफिशियंट होईल. त्याच्या बाहेरचं काही करू नका, हे मी तुम्हाला परत परत सांगेन. न्यूजपेपर वाचायला आत्ता वेळ नाहीये. तुम्हाला फुकटमध्ये प्रिपरेशन सांगतोय मी. खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल, PW ची. त्याच्यावरती सगळे मॅगझिन अपलोड केलेले आहेत. साधारण 100 ते 120 पानांचं मॅगझिन आहे मित्रांनो. 10 पेजेस आणि 1 आवर असा खेळ ठरवा. आणि साधारण बघा ना, आता तुम्ही जर 10 पेजेस तुम्ही 1 तासामध्ये वाचत असाल तर साधारण 10 दिवसांमध्ये म्हणजे 10 डेज मध्ये तुमचं एक मासिक कंप्लीट होईल. असे किमान तुम्हाला 12 मासिकं कंप्लीट करायचे असं कन्सिडर करा. ठीक आहे. थोडा स्पीड वाढवा. आणि जर ते जमलंच तुम्हाला तर मी म्हणेल की 7 एक दिवसांमध्ये एखादं मासिक जरी तुम्ही उरकलं तरी तुमचे मासिक सगळेच्या सगळे वर्षभराचे कंप्लीट होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे आता परत एकदा 12 महिन्यांचे होतील का किंवा आधी केलेले आहेत का, ह्याच्यात जरा इफ्स अँड बट्स येतील. पण इथे स्पीड वाढवावंच लागेल. पण मात्र जर फुकटमध्ये प्रिपरेशन हवा असेल तर हे करून टाका तुम्ही. ते व्यवस्थित तुम्हाला ट्रॅक्शन भेटायला त्याच्यात सुरुवात होईल असं मी समजेन, असं मी सांगेन. राज्यशास्त्र तुम्ही बघू शकता की केंद्र राज्य संबंधांवरती क्वेश्चन आहे. स्पेशली आर्टिकल्स, महत्वाचे संविधानिक पद, त्यांचे आर्टिकल्स, महत्वाच्या घटना दुरुस्त्या, न्यायालय तिघांवरती क्वेश्चन दिसतोय आपल्याला. डिस्ट्रिक्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टावरचे क्वेश्चन्स आहेत. मी तर म्हणेल पंचायती राज तोंड पाठच करा. आणि स्पेशली आर्टिकल गट क आणि गट ब ला खूप जास्त आवडतात. मित्रांनो, अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी जर मला कोणी विचारलं की सर काय करू, तर मी सजेस्ट करेन बाबांनो, तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर याची डेली प्रॅक्टिस करणं सुरू करा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असेल की सर राहिलेल्या दिवसांमध्ये काय करू. एवढी मोठी पुस्तकं आहेत. हे जे तुम्ही 7-8 विषय सांगितलेले आहेत, साधारण 7 विषय आणि 400 पानांची पुस्तकं वाचणं शक्य आहे का? 7 चोक 28 पॉसिबल आहे का? नाहीये. 2800 पानं वाचणं शक्य नाहीये. मित्रांनो, आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि आपल्या बॅचचं नाव आहे सामर्थ्य 4.0.
ही तलाठी आणि गट क साठी आपण विशेष बॅच लॉन्च केलेली आहे. आपले सर्व एज्युकेटर्स तुम्हाला या बॅचमध्ये दिसतील. 10च्या 10 ऑगस्टलाच आम्ही तुम्हा सर्वांसाठी हे रिव्हिजन रेडी मटेरियल या बॅचमध्ये टाकतो आहे. तुम्हाला ह्याचा प्रचंड फायदा होईल. माझं सगळ्यांना सांगणं असेल तुम्हाला की तुम्ही याच्यापासून सुरुवात करा. तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण भेटेल. महत्त्वाचं म्हणजे इंग्रजीमध्ये मटेरियल कुठेच अवेलेबल नाहीये. ते आपल्या बॅचवरती इंग्रजीमध्ये मटेरियल तुम्हाला जसंच्या तसं अवेलेबल होईल. त्यामुळे माझं सांगणं असेल की तुम्ही या सगळ्यांचा नक्की फायदा घ्या. ज्याला इंग्रजी हवंय त्याला इंग्रजी, ज्याला मराठी हवंय त्याला मराठी. दोन्ही भाषांमध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला जे डाउनलोड करायचं ते तुम्ही करा. सो हे तिथे अवेलेबल आहे. ही बॅच 10 ऑगस्ट पासून सुरू होतीये. त्यामुळे त्वरा करा. आपण भेटूयात आपल्या बॅचमध्ये. मी इथे थांबतो. थँक यू सो मच. जय हिंद.